टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात अर्थात स्ट्राईकला जुनेत. हो, पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गोलंदाजाचं. चेंडू सीमारेखा पार. अप्रतिम. यस डीजे, अप्रतिम फटका होता. नक्कीच पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. हो बघा, फटका फसला. चेंडू हवेत, फलंदाज बाद. प्रत्युत्तर दिलंय क्रिकेटच्या पटलावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बघा एलिव्हेशन कमी होतं, त्याचं रूपांतर झेलमध्ये होते. एक गडी बाद 6. डीजे कॅरी ऑन. बघा इथे मैदानात आणखीन एक एक्सप्रेस खेळाडू म्हणजे आता कादरबाई मैदानामध्ये असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून जबरदस्त सुरुवात केली होती, परंतु आदिलनी कमबॅक केलंय. सुरेख फटका, परंतु तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पॉईंटच्या पट्ट्यात काय क्षेत्ररक्षण केलंय असं वाटत नाही की मेन समाजाची टुर्नामेंट आहे, कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारचे कॅचेस घेतल्यात, ज्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट आहे, आणि ज्या प्रकारचे चौकारनी षटकार येत आहेत, प्रोफेशनल टुर्नामेंट जशी असते त्या प्रकारचं आपण पाहतोय. 7 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं. 6 षटकांचा सामना असेल. पॉवरप्लेची 2 षटकं अत्यंत महत्वाची दोन्ही संघांसाठी. स्ट्राईकला आपण पाहिलं तर आफताब, माफ करा, अमान स्ट्राईकवर असेल. शप्प लावून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा आहे. येस, पाहूया पंचांचा इशारा घेतो. येस, बॅट मोडून निघालेला फटकावता. चेंडू सीमारेखा पार. मिळत धावा 4. धावसंख्या 4 ने वाढते. संघर्ष स्थिती एकूण आपण पाहिली तर 11 धावा फलकावरती असतील. डावातील षटक क्रमांक पहिलं. मग या षटकात पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं होतं. बिग हिट मारला होता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये दानिश बाद झाला. परंतु परंतु इथे बघा चांगली सुरुवात आहे. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ही लढत असणार आहे, कारण बघा के जी एन संघाने देखील आपण पाहिलं तर एक मॅच जिंकलाय, 2 मॅच जिंकलेत कच्ची फायटर 11 संघाने. त्यानंतर अब्दुल कादिर हा देखील संघ एक मॅच जिंकलाय. पुन्हा एकदा हवे चेंडू, आणखी एक फलंदाज बाद. येस डीजे, अप्रतिम झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. डीजे कॅरी ऑन.
हेलो 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 वेलकम बैक सभी दर्शकों का। फिर से मैं आपका लाड़का रेहान इज बैक। अभी होने वाला मैच केजन 11 वर्सेस मालानी वॉरियर्स, इनके बीच चल रहा है मैच।
4 रनों के लिए। बढ़ता हुआ स्कोर 27 रन। ओवर 2 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 27 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। अभी भी ये पहले ओवर की एक गेंद शेष बाकी है शाहरुख भाई, दूसरे ओवर की एक गेंद शेष बाकी है। इधर ओवर हो गई है, ओवर समाप्त की घोषणा कर दे अंपायर। दिखाओ इधर जरा एक सेकंड। क्या है बता, बॉल बता कैसे क्या है। अरे ये दो ओवर हो गई। ओवर या भी कौन है फैसल भाई। हेलो चल उड़ा। No. हॅलो हॅलो चालू करा। इथे माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये रियानला आपण पाहतोय, एक चांगल्या प्रकारचा ऑलराऊंडर खेळाडू आहे। क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी, तदनंतर समालोचन कक्षामध्ये देखील सुरेख कामगिरी आपण पाहतो। रियान थँक्यू। बघा 2 षटकांमध्ये 27 धावा झाल्यात, काय वाटतं किती धावांपर्यंत मजल मारू शकतात? आता आपण जसं की बघतोय की 92 ह्याच्या मागच्या मॅचमध्ये 92 पण चेज झालाय, तर आता आपल्याला असं वाटतं की 95 जरी मारलेत ना तरी चेज होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे बॅट्समॅन पण तेवढे ताकदीचे आहेत। येस, आपण पाहिलं तर यानं 74 देखील चेस झाले होते, 92 देखील चेस झाले होते, म्हणजे इथे बॅटिंग विकेट आहे। तुमची गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची होणं फार गरजेचं आहे। बघा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, हा डॉट बॉल आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क करून आपण पाहिलं तर सगळ्यात जुना खेळाडू फैसल भाई, हॉलीबॉलचे चांगले खेळाडू आहेत, क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी पाहिलं मेमन समाजाच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये, आणि इथे मात्र हे षटक महत्त्वाचं आहे। जर का तुम्ही इथे ह्या षटकात जर रोखलं तर नक्कीच मला तर वाटतं की 60-70 धावा 75 धावा जरी झाल्या तरी देखील एक चांगली लढत पाहू शकतो। कारण कसं आहे बाबलादा, आता समोर आपण बॉलिंगमध्ये पाहू शकतो की कादरबाई दापोली, मॅन फ्रॉम दापोली, त्यांच्यासोबत दानिश इसानी सारखे बॉलर आहेत, मग तेवढं तरी त्यांना मारावं लागेल। परत स्विच हिटचा प्रयास आणि 4 रन। आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष मी पवन तलाव मैदानावरती समालोचन करतोय, जवळजवळ 20 वर्ष समालोचन करतोय, परंतु कादरबाईच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर संकटमोचक ज्याला म्हणतात, म्हणजे संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कादरबाईंनी चांगली बॅटिंग केले, आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढले, ह्याला म्हणतात संकोच मोडक। बघा काय जबरदस्त फटका होता, हा चौकार देखील मिळतो, धावसंख्या 4 ने वाटते, धावसंख्या होती 31, 31 धावा आहेत। रमान काय वाटतंय? नक्कीच मला वाटतं कादरबाईंनी ज्या प्रकारे स्विच हिट केला होता, रिव्हर्स स्वीपचा जबरदस्त फटका होता आणि कादरबाई 6 षटकांपर्यंत खेळले, तर नक्कीच बघा पुन्हा एकदा सुरेख फटका। ओ हो 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 हो, चेंडू सीमारेखा पार, रिव्हर्स स्वीपचा आजच्या दिवसातील सुरेख मेमन चषक षटकार। डीजे कॅरी ऑन प्लीज। यस, वाडा फटका, काय फटका होता जबरदस्त। डीजे कॅरी ऑन प्लीज। आणि इथे बघा कसं आहे, कादरबाई ॲक्च्युली डावकरी फलंदाज आहेत, परंतु ज्या प्रकारे 2 त्यांनी रिव्हर्स स्वीप मारले त्यांना माहिती आहे, कारण हे मेमो समाजात ते कित्येक वर्ष खेळतात, कोणता गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करणार त्याच्यावरती सुरेख आक्रमण आहे। राऊंड विकेटचा मारा, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार, षटकार ऑर्डर बॅटिंग। काय म्हणशील? जसं की तुम्हाला मी आधीच बोललो होतो की कादरबाई असतील तर आपल्याला 95 बघायला देखील भेटू शकतो, कारण कादरबाई जोपर्यंत क्रीजवर आहेत तोपर्यंत आपण बोलू शकतो की हा स्कोर 95 ला जाऊ शकतो। जसं की आपण आता बघितलं लागोपाठ 3 स्विच हिट मारलेत आणि तिघेही सीमारेखा पार मार। विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे वारसे देखील कंटेनर आलेले आहेत जेवणाचे, तर विनंती असेल कसं हे
पवन तलाव मैदान आहे ते सातत्यपूर्ण स्पर्धा देखील होत असतात आणि नगरपालिकेकडून आपल्याला परमिशन देखील मिळते. त्यामुळे त्या कंटेनरचा गैरउपयोग करू नका. मोस्टली डस्टबिन आहे त्याच्यामुळे टाका, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. धावसंख्या 1 निवडते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 45. षटक क्रमांक 3. मला वाटतं की त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न 90 तरी धावा मला दिसतात फलकावरती. हो आता आपण बघू शकतो की कादरबाई एकदम फॉर्म मध्ये चालले, तर 100% आपल्याला हा स्कोर बघायला भेटू शकतो. पण बॉलिंग तेवढी ताकदीची आहे त्यांची, कारण बॉलिंगवर आता आलेत फैसलबाई आणि आपण यांना आहे ना फिरकीचं जादूगर म्हणतो. एक साईडने कादरबाई मारतायत तर दुसऱ्या साईडने पण फलंदाजाला मारावं लागतील, तेव्हा जाऊन आपण एवढं मोठं लक्ष पाहू शकतो. दानिश दिला की ठाऊक ही मॅच आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. अत्यंत महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दिशा बदलून राऊंड विकेटचा मारा असेल. ह्यावेळी मात्र स्ट्राईकवर आहे एक मित्र म्हणेन इंजमान उल हक आक्रमक बॅटर खालिदबाईच्या पट्ट्यात एकदा बॉल आला. बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झालाय आणि बघा एक धाव मात्र घेतले. कोणत्या प्रकारची घाई नाही आहे, गडबड नाही. आणि शाहरुख भाई सांगतात की षटक क्रमांक 3 देखील संपतात. 3 षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे ती अर्थातच 3 गडी बाद 45, माफ करा 46, म्हणजे जवळजवळ 15ची सरासरी आतापर्यंत आपण पाहतोय. आणि ह्या मैदानावरती बघा एकदा 74 चेस झाला होता, 100 डिपेंड झाला होता, 92 देखील चेस झाला होता. सो इथून मात्र त्यांच्याकडे विकेट्स आहेत. कादरबाई सेट बॅट्समन आहेत. क्रीडा प्रतिनिधीला सदिच्छा भेट देण्यासाठी उसाबाई मालानी यांचं देखील आगमन झालंय. खास शृंगातळीवरून जेव्हा शृंगातळीवरती जातो मैदानावरती कॉमेंट्री करायला उसाबाईंचं आम्ही स्वागत करतो आणि इथे देखील त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. उसाबाई तुमचं या चिपळूण नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे, वेलकम. समाजाची टुर्नामेंट आपण पाहतो, मेमन चषक. असलम भाई आपलं विनंती असेल आपले शुभ असते त्यांचं तुझी सन्मान करायचा. असलम भाई प्लीज. हनीफभाई मेमन यांचं देखील आगमन झालंय. हो 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 पाहूया एलिव्हेशन आहे का. यस, गोईंग अँड गॉन. अतिशय जबरदस्त फलंदाजी, काय म्हणजे या पटक्यावरती फुलटॉस होता आणि तो पण आक्रमक बॅटरला. खरं तर हा माझा एकदम जवळचा मित्र आहे खालिद. ह्याची ताकद अशी आहे की याला बुमबुम माट्या म्हटलं जातो. पण कसं आहे आता 3ऱ्या वर्षामध्ये आज भावानी एवढं लांब उत्तुंग षटकार मारलाय आणि नक्कीच रडार मधला चेंडू होता, स्लॉट मधला प्लॉट मध्ये फेकून दिलाय. षटकार नंतर चौकार. व्हॉट अ बॅटिंग. डीजे तुम्ही आहात का. खालिद भाईने आतापर्यंत फक्त 2 चेंडू फेस केले, 10 धावांवरती खेळतोय, 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. व्हॉट अ बॅटिंग. सुरेख फलंदाजी आहे आणि माहिती आहे कादर भाईला देखील हा मॅच आपल्याला जिंकणं फार गरजेचं आहे, कारण का आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर इथून मात्र जीवाचं रान करावं लागेल आणि जीवाचं रान करतायत. सुरेख फलंदाजी आहे. नेक्स्ट बॉल खालिद भाईसाठी ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा बॉल होता आणि मी बघितलंय आतापर्यंत. यस, शाहरुख आमच्या दिशेने होते, सांगतात येस इट इज वाईट. मिस्टर एक्सच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिलं षटक क्रमांक 4 चालू असताना 3 गडी बाद 58 धावा. 3 गडी बाद 58, अत्यंत सुरेख अप्रतिम कामगिरी आहे. 3 गडी बाद 58. पुढचा चेंडू असेल राईट टाइम ओव्हर द विकेटचा. ओ फुल टॉस आणि ह्यावेळी मात्र बघा एकच धाव मिळते. येस, आपण म्हणतो 58 रन टू 3 गडी बाद 58 धावा फलकावरती आहेत. तर डावातील आपण पाहिलं तर हे 4थं षटक आहे. 4थं षटक असताना फलकावरती आपण पाहिलं तर 58 धावा. चांगली सुरुवात आहे. महत्वाचे फलंदाज बाद झाले. तदनंतर कादरभाईने ज्या प्रकारची मागच्या षटकात आक्रमण केलं होतं, अर्थात सिनियर गोलंदाजावरती, तदनंतर रिव्हर्स स्वीपचे 3 फटके आपण पाहिले, त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार देखील होता आणि तदनंतर मात्र जोडी सेट मित्र म्हणेन 58 धावा 58 धावा फलकावरती असतील. डावातील 4थं षटक क्रमांक आपण पाहतोय.
आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे ना, ते मी कादरभाईकडनं मी मगाशी देखील ऐकलं होतं. माझ्याकडून एक थोडीशी चुकी झाली होती. मला येऊन सांगितलं की बाबली आता एवढा एवढा स्कोर आहे. हो हां हा 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 माझ्या मते नो नो डाऊट या 2 धावा आहेत आणि आता मात्र 60 धावसंख्या फलकावरती आहेत. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि स्ट्राईकला कोण आहे? हो, आक्रमक बॅटर खालिद. बघा, रहीम मेमन यांनी जर का झेल टिपला तर त्यांचे बंधुराज अल्ताफ भाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाहूया काय घडतंय. क्रिकेट आहे ओ सुरेख सुरेख, पण तुम्ही मगाशीच सांगितलं होतं उघड्या डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. तुम्ही नो बॉलवरती आउट होऊ शकत नाही. धावसंख्या फलकावरती असणारी नो डाऊट 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. तदनंतर आफताबसाठी देखील कॅश प्राइज आहे. जर का तुम्ही झेल टिपलात तर अल्ताबाई काका, बघा मुलग्यासाठी पुतण्यासाठी प्राइज ऑन झाले. अल्ताबाई देखील आमचे जवळचे मित्र आहेत. जेव्हा जेव्हा शृंगारतळी जातो तेव्हा तेव्हा संधी मिळते समालोचन करण्याची. आणि इथे देखील बघा अल्ताबाई आपल्या ह्या समाजासाठी आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 60 धावा फलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय अप्रतिम बॅटिंग केली आतापर्यंत. ओ हो हो हो, मी तर म्हणेन शाहरुखला वळावं लागते वारंवार, कारण त्याची गोलंदाजी आहे ना ती अत्यंत खराब म्हणावी लागेल. कारण आता ह्या षटकामध्ये खूप एक्स्ट्रा धावा आपण पाहतो. 61 धावा फलकावरती आहेत. रिजवान भाई काकांकडनं तुम्हाला देखील झेल टिपलात तर 500 रुपयाचं प्राइज आहे. आकूट टप्प्याचा चेंडू, फटका फसला, चेंडू हवेत. नोमॅन्स लँड मध्ये आणि नक्कीच एकदा मात्र मी ते धावसंख्या 61. 61 धावा फलकावरती डावातील षटक क्रमांक 4 आपण पाहतो. हे थोडस मोठं षटक आहे. हे थोडं मोठं षटक आहे, कारण ह्या षटकात आपण एक्स्ट्राज देखील पाहिल्या, 9 देखील चेंडू पाहिला. 62 धावा फलकावरती आहेत. अत्यंत महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांना माहिती आहे एका काय धावेला काय मोल आहे, कारण क्रिकेटमध्ये धावेला फार महत्व आहे मित्रांनो. निखिल गवंडी याच्याकडून खालीदने जर 3 चेंडू होते 3 षटकार मारले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघा इथे कॅश प्राइज भरपूर आल्यात, परंतु आतापर्यंत कोणाच्या हातातून आलेले नाहीयेत. ते आमच्या मंडळात जमा होणं फार गरजेचं आहे. इक्बाल भाई दिसतं बोलून नाही, इथं कॅश जमा झाली पाहिजे तर प्राइजला महत्व आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 500 बघा, पिता पुत्र पैसे आपल्या खेळाडूंसाठी. कारण बघा एखाद्या खेळाडूला आपण जेव्हा बक्षीस लावतो ना त्याचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढतो आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो चांगली कामगिरी देखील करतो. आणि बघा इथे आता जर आपण पाहिलं तर आपण कच्ची गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी. षटक क्रमांक 5 चांगली धावसंख्या मित्र म्हणून अतिशय सुरेख धावसंख्या. 63 धावा. लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल झालाय. शोएब कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपल्या बालेत तर 64 धावा. 64 ऑन द बोर्ड. 5वां ओवर इस मैच का. अभी तक देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी, खास करके कादरी भाई हो या आक्रामक बैटर खालिद, दोनों तरफ से देखिए अब तक मैंने देखा है खालिद भाई को जब किसी बॉलर ने स्लो ऑन डाला है उसको बैट में नहीं आता, लेकिन इसको जितना स्पीड में डालोगे उतना वो बॉल बाहर जाएगा. देखने को मिला इनके बैट से एक षटकार भी आया, एक चौकार भी आया, लेकिन जिसने जिसने पीछे रखा है गेंद को, चेंज ऑफ द पेस डाला है खालिद भाई को, मैंने देखा है तकलीफ में होते हैं. अगली बैन फिर से वही कौतुक करावं थोडं थोडं गोलंदाजाचं. बघा षटक क्रमांक 5 आपण पाहतोय आणि जखडून ठेवलंय. डगआउट मधून आवाज येतोय, आक्रमण, परंतु ज्या प्रकारचे गोलंदाजी आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आहे. अफान युवा गोलंदाज आहे. राईट मोर द विकेटचा मारा. बॅक टू बॅक 2 डॉट आहेत. आकुट टप्प्याचा चेंडू पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क, गोइंग अँड गॉन. डीजे
थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर मागच्या 2 चेंडू होती डॉट चेंडू आल्यानंतर मात्र बॅकफुटला जाऊन एक सुरेत खालीच्या बॅटमधून बघा, खालीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आले, एक चौकार आलाय. तर दुसऱ्या बाजूला तितकीच तगडी फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या बघा जाऊन पोहोचते षटक क्रमांक 5 एक्झॅक्टली 70. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस नाव 4th ओव्हर. ह्या षटकातील म्हणजे 2 आणि पुढच्या षटकातील 6 म्हणजे 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आणि इथून जर का तुम्ही 90 पर्यंत मजल मारली तर तुमच्याकडे लढण्यासाठी भिडण्यासाठी, परंतु 90 पण चेस होताना आपण पाहिलंय. आणि खालीदच्या बॅटमधून यावेळी देखील चेंडू सीमारेखा पार. खालिद ऑन फायर. डीजे तुम्ही पण फायर व्हा. थँक्यू डीजे. बघा शॉर्ट पिच चेंडू टाकले होते खालीदला, तेव्हा यष्टीरक्षकाचा वेध घेणारे 2 बॉल आपण पाहिले. जेव्हा रडारमध्ये टाकलाय तेव्हा सीमारेखा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. व्हॉट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग आहे मित्रा. येस डीजे, काय बॅटिंग आहे. येस आपण पाहिलं तर खालिद भाई आपल्यासाठी जीपीए झाला. निखिलच्या माध्यमातून 500 रुपयाचं जे प्राइज लावलं होतं सलग 3 षटकारांसाठी. व्हॉट बॅटिंग. रियाज भाई मलान यांचं देखील आगमन झालंय मंचावरती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. रियाज भाई वेलकम. काय बॅटिंग पाहायला मिळते. रियाज भाई तुम्ही आलात आणि षटकारांचा आतषबाजी जबरदस्त. इथे बघा 5 षटकं संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती असेल ती नो डाऊट. आपण पाहिलं तर 82 धावा. आणि जेव्हा कुठलीही समाजाची स्पर्धा असते RPL असू दे, CPL असू दे, कोणतीही स्पर्धा असू दे, लोकांना हाय स्कोरिंग मॅचेस बघायला आवडतात. इथे देखील बघा 82 धावा फलकावरती आहेत. सेट बॅट्समन मैदानामध्ये आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन देखील आहे. खालिद भाई 41 धावांवरती खेळतात. आजच्या दिवसातील माझ्या मते सगळ्यात इंडिव्हिज्युअल धावसंख्या होती. 14 चेंडू 41 धावा. काय बॅटिंग आहे. पुन्हा एकदा उडवला चेंडू जातोय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. येस कादर बाय बॅक टू द पॅव्हलियन. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. आणि नो डाऊट येस काका पुतण्याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि हे कॅश प्राइज मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. तोपर्यंत स्वागत करूया डीजेने नवीन फलंदाजाचं. थँक्यू डीजे. बघा मला तर ॲक्शन रिप्ले वाटतं दानिश ज्या प्रकारे बाद झाला होता अशाच प्रकारचा चेंडू होता. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो तर रायटी बॅट्समनला ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही जर मोठे पटके खेळायला जाल, लेफ्टी बॅट्समन असेल तर दोन्ही कॅच हवेत गावले. सुंदर झेल देखील टिपले. फरमान नवीन फलंदाज आपण पाहतोय. फरमान. आणि या षटकात चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अकोटापर्यंत चेंडू होता, बिरकावून दिले. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदम मात्र मी ते धावसंख्या 1 ने म्हणते. 41 वर नॉट आउट. आपण पाहतोय बॅटिंग खालिद भाई. काय बॅटिंग केले. आणि खरोखरच ज्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 5 षटकार एक चौकार देखील आहे. 11 चेंडू. खालिद भाई तुम्हाला जीपे आल्यानंतर बघा बाहेर तुमचे जे फॅन्स आहेत त्यांच्याकडून तुमचे खेळ आवडले. छोट्या मुलांना बाहेर घ्या प्लीज. निखिल गवंडे यांच्या माध्यमातून आलेत. इथे बघा इथे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. प्रमुख पंच आपण पाहतो शाहरुख ज्याने आजचा दिवस गाजवलाय. स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर आणखीन एक क्रिकेटमधील मोठा भाई शरीफ भाई, एक चांगले गोलंदाज आपण पाहिलं अब्दुल कादिर साठी. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं कमबॅक केलंय. कारण ज्या प्रकारे धावांचा ओघ होता मागच्या षटकात त्याला रोखण्याचं काम कोणी केलंय तर फैसल भाई. मोठा अनुभव आहे क्रिकेटचा आणि सिद्ध देखील करून दाखवतात. शफल होऊन पडण्याचा पूर्ण फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातोय आर पार, सीमारेखा पार. 47
खालिद भाई वेल डन. यस डीजे. थँक्यू आपण पाहिलं तर खालीद 47 नॉट आउट आपण पाहिलं तर आजच्या एका मॅचमध्ये जुनियरच्या बॅटमधून देखील 60 धावा आल्या होत्या. इथे पाहूया अर्धशतक लागणार का खालीदचं. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फैसल भाईला. थोडंसं स्ट्रगल करावं लागतं आणि ह्या गोष्टी होतात क्रिकेटच्या पटलावरती. त्यांना ठाऊक आहे खालीद एक आक्रमक बॅटर. धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर 89 धावा फलकावरती आहेत. 2 बिग हिट 100. सकाळच्या सत्रात देखील आपण 100 पाहिले होत्या. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. यस शाहरुख आमच्या दिशेने होते सांगतात. यस इट इज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते. म्हणजेच इथे मात्र 90 धावा फलकावरती आहेत. 90 धावा फलकावरती आहेत. फैसल भाई थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतो कारण ज्या प्रकारची खाली बॅटिंग करतोय ना त्याला रोखणं फार कठीण आहे. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल बॅट उंच करायचे खालीद भाई. अर्धशतक झालंय. यस 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 बॅट वरती करा. जोरदार टाळ्या होत्यात खालीद भाई साठी. 7 षटकार मारलेत मित्रांनी. अप्रतिम बॅटिंग आउटस्टँडिंग बॅटिंग. डोळ्यांचं पारडं फेडणारी बॅटिंग. 96 धावा देखील फरकावरती लागल्यात आणि आता फैसल भाईला बॉल कुठे टाकायचं ते समजत नाही. ज्या प्रकारचे आक्रमक बॅटिंग आपण पाहतोय. 100 धावा झाले होते सकाळच्या सत्रात. ते रेकॉर्ड मोडणार का कारण अद्यापही काही चेंडूचा माझ्यामध्ये खी शिल्लक असेल म्हणून लेखक सांगतायत. हा बघा फिरकावून दिला चेंडू. दन 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 करत चेंडू सीमा रेखा पार. चेंडू परार. बिलिंगे रन 4. बेडा होगा पार. बरोबर 100चं पॉकेट भरलंय खालीदच्या बॅटिंगमुळे. अप्रतिम बॅटिंग. यस डीजे अप्रतिम आउटस्टँडिंग. थँक्यू डीजे. पंचांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या. राजू कोंडगेटकर सर आणि विक्रम उर्फ गोट्या भोसले. एक हाफ इनिंग झाले ज्याच्यामध्ये आपण पाहिले आक्रमक बॅटिंग खालीदची ज्याच्या बॅटमधून 7 उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि नो डाऊट 59 धावांची एक विस्फोटक खेळी अर्थात का बॅटिंग. मुसाबाई मालाने आपणास विनंती आहे. अब्दुल कादीर 11 विरुद्ध यस यस मालानी 11चे ऑनर देखील आहात आपण. आपल्या शुभ असते या सामन्याचा टॉस करा. टॉस का बॉस. चला टॉसच्या बॉसच्या दिशेने जा. तो मंच तिथे सजवलेला आहे त्या दिशेने चला सगळ्यांनी. बोथ कॅप्टन चला लवकर. इथे बघा मालेनी वॉरियर्सचे ओनर मालक आदरणीय शोएब भाई यांचं देखील आगमन झालंय या क्रीडा स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे पवन तलाव मैदानावरती या स्पर्धेमध्ये. वेलकम सर वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. 101 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो. ज्या बॅटिंग केले 7 षटकार ज्याच्या बॅटमधून 1 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. खालीद कच्ची वॉरियर्स आणि अब्दुल कादीर आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. माझ्या मते 18 बॉल 57 धावांची खेळी. जर्सी नंबर 7 देखील आहे. 7 म्हणजे समोरच्याचा घात आणि घात करून टाकलाय. प्रत्येक गोलंदाजावरती वार केलाय. वार पे वार. चेंडू सीमा रेखा पार. षटकार चौकार सगळं काय बघायला मिळालं. आणि आता मात्र दानिश आता त्याला ठाऊक आहे आपल्याकडे एक चांगला बँक बॅलन्स आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घ्या प्लीज. गोट्या भोसले राजू दादा चला. तोपर्यंत ऐकूया डीजे.
आहे आता. ही मॅच आहे केजीएन आणि मेमन. केजीएन आणि मेमन ना. हा, मेमन 11 आणि केजीएन. हेलो हेलो हेलो. थँक्यू. चिपळूण मेमन आयोजित एक दिवसीय अंडरवेयर क्रिकेट मैचेस, जबकि यहाँ अभी पहली इनिंग हो चुकी है. पहली इनिंग में पहली इनिंग खेलते हुए बैट्समैनों ने काफ़ी अच्छा स्कोर बनाया, 100 स्कोर बनाया है. जबकि जीत हासिल करने के लिए 101 रन की आवश्यकता. देखना है काफ़ी अच्छी यहाँ पे फील्डिंग. ये जो मैच चल रही है वो मेमन और केन, इस दोनों टीम केजीएन और मेमन, ये दोनों टीम के बीच में मैच यहाँ पे खेलने जा रहा है. जबकि बैट्समैन तैयार है. देखना है क्या कुछ कर पाते हैं अपने टीम के लिए. जबकि उनको जीत हासिल करने के लिए 101 रन की आवश्यकता है. काफ़ी अच्छा यहाँ पे फील्डिंग की सजावट हो चुकी है. जबकि बैट्समैन तैयार है खेलने के लिए. अंपायर का काम कर रहे हैं. जो भी अंपायर है उन्होंने मैदान में जल्द से जल्द जाना चाहिए. मैच को शुरुआत करनी चाहिए. जबकि ये मेमन और केजीएन, ये दोनों टीम के बीच में ये मैच खेलने जा रहा है. यहाँ पे काफ़ी अच्छा है यहाँ पे स्टेडियम की सजावट. और ये चिपळूण मेमन जमात आयोजित एक दिवसीय अंडर क्रिकेट सामने यहाँ पे होने जा रहा है. काफ़ी अच्छा. सभी यहाँ पे मौजूद प्रेक्षकों का हम हार्दिक स्वागत करते हैं. काफ़ी अच्छे यहाँ पे बल्लेबाज और गोलंदाज यहाँ पे मौजूद है. जबकि फील्डिंग में काफ़ी अच्छा सजावट. और अंपायर जो है उन्होंने जल्द से जल्द अपना ताबा ले. जबकि काफ़ी निर्णायक अंपायर यहाँ पे माने जाते हैं. सभी निर्णय जो होगा वो अंपायर डिसीजन इज़ लास्ट डिसीजन होगा. काफ़ी अच्छा यहाँ पे फील्डिंग की सजावट है. बैट्समैन अपने तैयार है. जबकि इनको 6 ओवर में उनको 101 रन बनाना है. देखना है क्या कुछ कर पाते हैं ये बल्लेबाज. काफ़ी अच्छा. जो कोई अंपायर है उन्होंने जल्द से जल्द वहाँ पे अपने स्थान का ताबा लेना है. नाजिम अंपायर राइट हैंड और दो किक. बॉलर्स अपने बॉलिंग मार पे. जबकि वहाँ पे विकेट कीपर इशारा दे रहे हैं. जबकि फील्डिंग में सजावट हो रही है. काफ़ी अच्छा यहाँ पे सामना होने जा रहा है. जबकि उनको 6 ओवर में 101 रन जीत हासिल करने के लिए बनाना है. काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हुए 100 रन यहाँ पे बना चुकी है टीम. जबकि ये दूसरी इनिंग चल रही है. दूसरी इनिंग की शुरुआत अंपायर को पार करते हुए बॉलर फेंकना है. राइट हैंड और 2 विकेट खेल दिया बैट्समैन ने. जबकि 1 रन के लिए दौड़ चुके हैं. जबकि 1 रन यहाँ पे आसानी से पूरा कर लिया. और स्कोर बढ़ता खोलता हुआ 1 रन. जबकि मैच की शुरुआत और अंपायर द्वारा काफ़ी अच्छे बल्लेबाजी की शुरुआत होने जा रही है. फील्डिंग में परिवर्तन होने जा रहा है. बॉलर्स अपने बॉलिंग मार्ग पे. जबकि दोनों बैट्समैन अपने जगहों पर तैयार है. अंपायर काफ़ी फील्डिंग में सजावट और परिवर्तन होने जा रहा है. काफ़ी अच्छा है. चिपळूण मेमन जमात आयोजित एक दिवसीय ओवर अंडरम क्रिकेट सामने यहाँ पे खेलने जा रहे हैं. पहली इनिंग हो चुके हैं. पहली इनिंग में राइट हैंड और 2 के अंपायर को पार करते बॉलर खेलने के थे. हल्की सी प्लेट किया वहाँ पे, सम्मानित किया गेंद को. लेकिन कोई रन नहीं निकाल सके दोनों बैट्समैन. जबकि स्कोर 1 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. पहली ओवर चल रही इस मैच की, इस इनिंग की. ये पहली ओवर बॉलर्स अपने बॉलिंग मार्ग पे अंपायर को पार करते हुए सामना करेंगे. बैट्समैन खेलने के लिए तैयार. खेल दिया, हवा में उछल दिया. गेंद को देखना है बाउंड्री के बाहर गेंद. और अंपायर द्वारा 6 का इशारा. जबकि काफ़ी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन 6 रन से. और स्कोर हुआ 5 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. यस. आणि
नक्कीच आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 92 धावा देखील चेस झाल्या होत्या, 73 धावा देखील चेस झाल्या होत्या. आणि जो आफताब बघा पंचांचे शहर अत्यंत महत्त्वाचं असणार. बघा आणखीन एक प्रमुख पंच म्हणून नाझीमला आपण पाहतोय, जो अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर क्रिकेट और फॉर्मॅटमध्ये ज्यांनी चिपळूणसाठी अत्यंत सुरेख कामगिरी केली असा नाझीम आहे. तर दुसऱ्या बाजूला तितकाच तगडा तोला मुलाचा जुनेद, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच मॅचमध्ये 60 धावांची खेळी आली होती. मित्रांनो, हे दोन नावं दिले पंच आहेत. तर फुलटॉस फ्री हिट पाहूया कशा होणार आहे. पुढचा बॉल टाकला जातोय, आकुट टाप्याचा चेंडू होता, सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय दमदार. येस, मेमन चषक बिग षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. मित्र म्हणतो की ज्या प्रकारची तो बॅटिंग करतो आफताब, त्यांचे अल्ताफ आमचे मित्र आफताबभाई देखील इथे बसलेत, मॅच बघतायत. अल्ताफभाई आमचे मॅच बघतायत, त्यांचा तो पुतण्या आहे. आणि जर का त्याने हाफ सेंचुरी मारली, जर 50 धावांची खेळी केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आफताबसाठी. आतापर्यंत तरी त्याच्या बॅटिंगवरून असं वाटतंय की ज्या प्रकारचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, कॅपॅसिटी आहे, चांगल्या प्रकारचा बॅटर देखील आहे. आणि काका देखील त्याच्या बॅटचा आनंद घेतात, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे जर का 50 धावांची खेळी केली आणि 50 धावा जर आफताबने केल्या तर मॅचच्या जवळ जाऊ शकतात. कारण इथे धावा चेस होताना पाहिलेत, 73 चेस झालेत सर, त्याच्यानंतर 92 चेस झाल्यात. आणि इथे पहिल्या मॅचमध्ये देखील 100 झाल्या होत्या. परंतु इथे कशा प्रकारचं जुनेदवरती आक्रमण आहे, जो सिनियर गोलंदाज आहे संघातील, ह्याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट. बघा दोन षटकार आपण या ओव्हरमध्ये पाहिले. त्यानंतर सेन्सेबल क्रिकेट 13 धावा. तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल म्हणजेच तुम्हाला प्रत्येक षटकात 17ची सरासरी असणं फार आवश्यक आहे. 15 धावा फलकावरती आहेत. 15 विदाउट लॉस 15 आपण पाहतोय. पहिलं षटक आहे. आता स्ट्राईकवर मात्र असणारे नवीन बॅटर शोएबने मागच्या सामन्यात सुरेख फलंदाजी केली होती. आक्रमक बॅटर आहे. बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, लेफ्ट रायटी कॉम्बिनेशन आहे. त्यांना ठाऊक आहे की हे कॉम्बिनेशन अत्यंत महत्त्वाचं आणि पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची आहेत. गोलंदाजीवरती दानिश, जो भरोशाचा गोलंदाज होता, त्याच्यावरती आक्रमण झालंय. 15 रन ऑन द बोर्ड. सुरेख फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना चेंडू ट्रॅव्हल झालाय गाव कॉर्नरच्या दिशेने. षटक संपल्याची खूण करतायत नक्कीच नाझीम. आणि त्यानंतर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 101 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती 16 धावा. येस सर. हेलो पहली ओवर की समाप्ति हो चुकी है. स्कूल स्कोर है 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. जबकि ये दूसरा ओवर जारी रखते हुए बॉलर्स अपने बॉलिंग मार्क्स पर जबकि लंबा कदम रनअप लेते हुए बॉलर्स और बैट्समैन खेलने के लिए तैयार. आणि दरम्यान ज्या मान्यवरांचं आगमन झालंय, अब्दुल अशरफ मेमन यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं. आणि तिथे स्वागत काय केलंय, काय स्वागत केलंय. शोएबच्या बॅट मधून येतोय दमदार, असरदार मेमन चषक बिग षटकार. व्हॉट अ बॅटिंग. आकुट टप्प्याचा चेंडू होता, अप्रतिम. काफ़ी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन, जबकि गेंद को बाउंड्री रन के दिशा में घुमा दिया और 6 स्कूल बढ़ता हुआ 21 रन बिना कोई विकेट के 22 रन 22 रन. जबकि कोई विकेट नहीं अभी तक. दूसरा ओवर जारी रखते हुए बॉलर्स अपने बॉलिंग को अंपायर को पार करते हुए सामना करेंगे. उछल दिया बैट्समैन ने हवा में, देखना है क्या कुछ हो पाता है वहाँ पे बाउंड्री के बाहर. और यहाँ पे कैच हो चुके हैं अंपायर द्वारा. यहाँ पे एक विकेट खो चुके हैं अभी तक. पहला झटका, जबकि स्कूल को रहे 22 रन 1 ओवर की समाप्ति पर और एक विकेट के नुकसान पे स्कूल को रहे 22 रन. काफ़ी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए बैट्समैन अपने पहले में परत आ रहे. नक्कीच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, सेन्सेबल क्रिकेट देखील फार महत्त्वाचं आहे. बघा इथे धावांचा पाठलाग होतोय, सक्सेसफुल 6 षटकांचे मॅचेस आहेत. आणि तदनंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचे 22 धावा फलकावरती होत्या. स्ट्राईक रोटेट पण फार महत्त्वाचं आहे. परंतु बॅक टू बॅक मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला.
ठाऊक आहे पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु जेवढा एक्सपिरियन्स कादरबाईकडे क्रिकेटचा गती परिवर्तन होतं, सुंदर झेल टिपला, नक्कीच मिड विकेटच्या दिशेने फलंदाज बाद. आणि ते बघा 101 धावांचा पाठलाग करतात, धावसंख्या फलकावरती आहे ती 1 गडी बाद 22. काफी अच्छे बॉलिंग का प्रदर्शन करते हैं बॉलर, अंपायर को पार कर सामना करेंगे, बैट्समैन खेलने के लिए तैयार, खेल दिया है, गेंद को हमें उछल दिया, देखना है 1 रन के लिए दौड़, और यहाँ पे बाउंड्री के बाहर गेंद और 4 रन का इशारा अंपायर द्वारा, जबकि स्कोर कोड में बढ़ोतरी 26 रन 1 विकेट के नुकसान पे और 1 ओवर की समाप्ति पर, जबकि इस मैच का ये दूसरा ओवर चल रहा है. काफी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन होने जा रहा है दोनों बैट्समैन की ओर से, और स्कोर है 26 रन. काफी अच्छे फील्डिंग और बॅटिंग. येस, आपण पाहिलं तर सर हा चेंडू अतिशय आखूट टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता शोएबने, दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला, आणि तदनंतर ह्या चेंडूचा आपण विचार केला तर बॅकफुटला जाऊन आखूट टप्प्याचा चेंडू होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू सीमारेखा पार, फरार, मिळतात धावा 4. अतिशय चांगला धावांचा यशस्वी सक्सेसफुल पाठलाग म्हणावा लागेल. अद्यापही मॅच संपलेला नाही आहे. मी तर म्हणतोय की क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, थोडीशी आखूट टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय कादरभाईची. पहिला रडारमधला चेंडू होता, त्यानंतर फलंदाज बाद झाला. हा चेंडू अत्यंत महत्त्वाचा, राईट टाइम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा डीप स्क्वेअरच्या दिशेने चेंडू चाललाय, दन 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 करत चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. इथे जर आपण पाहिलं तर बघा 101 धावांचा पाठलाग करताना अतिशय सुरेख सुरुवात आहे. 30 धावा फलकावरती आहेत. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. और ये कैच दूसरा झटका, जबकि 2 विकेट. काफ़ी अच्छे फील्डिंग का प्रदर्शन, यहाँ पे गेंद में उछल दिया था बैट्समैन ने हवा में, लेकिन वहाँ पे पकड़ लिए गेंद को, जबकि ये दूसरी विकेट. यहाँ पे बैट्समैन नए बैट्समैन जा रहे, काफ़ी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन होते हुए स्कोर है 30 रन 2 विकेट के नुकसान पे और 1 ओवर की समाप्ति पर स्कोर को है 30 रन. काफ़ी अच्छे बल्लेबाजी का, वैसे ही बॉलिंग का, फील्डिंग का प्रदर्शन होने जा रहा है इस मैदान पे. और ये चिपळूण मेमन जमात आयोजित 1 दिवसीय ओवरअंडम क्रिकेट के यहाँ पे जो आयोजित किया है, काफ़ी अच्छे सभी आयोजित इसमें जो टीम्स है उन सभी खिलाड़ियों का हम हार्दिक स्वागत करते हैं. राइट हैंड और दो के बॉलर अंपायर को पार करते हुए सामना करके बैट्समैन खेल दिया और 1 रन के लिए दौड़ चुके हैं, जब तक कि वहाँ पे गेंद बाउंड्री रन के बाहर गई. देखना है अंपायर का क्या इशारा है. काफ़ी एक ही रन यहाँ पे मौजूद, जबकि ओवर की समाप्ति हो चुकी है. दूसरे ओवर की समाप्ति पर और 2 विकेट के नुकसान पर स्कोर को है 31 रन. नक्कीच आपण पाहिलं तर 101 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीच्या 2 षटकात बघा शोएबने देखील आक्रमण केलं होतं, तदनंतर बाद झाला. त्यानंतर नेक्स्ट बॅट्समन देखील चांगली फलंदाजी करत होता, तो देखील हाणामारीच्या नादामध्ये बाद झाला. आणि आता बघा 2 षटकं संपलेत, 31 धावा फलकावरती आहेत, म्हणजे 24 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि तुम्हाला करायचे आहेत 60 धावा. म्हणजे एक्झॅक्टली 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे, करायचे जिंकण्यासाठी माझ्या मते 70 धावा करायच्या आहेत, 70 टू विन. 24 चेंडू 70 धावा, म्हणजे एखादं मोठं षटक फार महत्त्वाचं आहे. आणि सलामीचा जो फलंदाज आहे, डावखुरा बॅटर, त्याने सुरेख फलंदाजी केली आतापर्यंत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि इथून मात्र ही 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतील, खास करून हे 3रं षटक. तुम्हाला जवळजवळ अद्यापही 18च्या सरासरी धावा करायचे प्रत्येक षटकामागे. आणि इथे होताना पाहिलेत, ओपन मैदान आहे, इथे धावा होताना पाहिलेत, परंतु दानिशचे षटक फार महत्त्वाचं आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू सीमारेखा पार, फरार, येतोय आणखीन एक बिग मेमन चषक षटकार. व्हॉट अ टायमिंग यार. यस डीजे. येस, आपण पाहता आदिल का बॅटिंग करतोय, सुरेख बॅटिंग.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता आणि नक्की तर शॉट फायनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक पण धाव मिळत नाहीये. धावसंख्या 37. 37 धावा फलकावरती आहेत. डावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथे जर का या षटकामध्ये 45 ते 50 धावांपर्यंत मजल मारली तर मॅच ऑन आहे. नो डाऊट आपण पाहिलं तर आदिल ज्या प्रकारची फलंदाजी करतो आणि सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. चेंडू ट्रॅव्हल झाला पुन्हा एकदा लॉंगॉनच्या पट्ट्यात 2-2 क्षेत्ररक्षक. थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जर्सी नंबर 18 एक धाव मात्र मिळते. 38 धावा देखील फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मिकी माऊस देवराज आपण कुठे असाल तर रिपोर्टिंग करा प्लीज. पंच आपण कुठे असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करा प्लीज. यानंतर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला अंपायरिंगगिरी करायची आहे. आतापर्यंत आजच्या दिवसातील आपण 4थी मॅच आपण पाहतोय. नॉनस्टॉप सकाळपासून अत्यंत सुरुवात दर्जेदार सुरुवात प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील दर्जेदार नियोजन आयोजन प्रायोजन मान्यवरांचं आगमन सगळं काही नंबर 1 अतिशय सुरेख. आखूड टप्प्याचा चेंडू पुल. ओ हो 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 काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग. काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी लेकिन वहाँ पे फील्ड हो चुकी गेंद. काफ़ी अच्छे फील्डिंग का प्रदर्शन डिस्कस चल रहा है. अंपायर में देखना है. यस आपण भारत या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आज सकाळपासून अनेक दिग्गज मान्यवरांनी आम्हाला सदिच्छा भेट दिल्या. त्यापैकी आमच्या विनंतीला मान देऊन आपण पाहिलं तर इंदिरा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सोनलक्ष्मी घाग यांचं देखील आगमन झालं आहे आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे. वेलकम मॅडम. आपलं मेमन समाजाच्या वतीने ह्या स्पर्धेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा आणि तुमच्याकडून आम्हाला आमच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. वेलकम मॅडम. काफ़ी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन होने जा रहा है जबकि 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. ये तीसरा ओवर. फील्डिंग में परिवर्तन. बॉलर संपर्क को पार करते सामना करेंगे बैट्समैन. खेल दिया ग्राउंड शॉट लगा दिया. देखना है फील्ड हो चुकी है गेंद जब तक कि आसानी से 1 रन यहाँ पे चुरा लिया बैट्समैनों ने. स्कोर में बढ़ोतरी 41. 3 ओवर की समाप्ति और 2 विकेट के नुकसान पे स्कूल स्कोर है 41 रन. काफ़ी रनों की आवश्यकता जीत हासिल करने के लिए. अच्छा यहाँ पे दोनों भी टीम में मैच चल रहे हैं जबकि काफ़ी अच्छे बल्लेबाजी का वैसे ही बॉलिंग का प्रदर्शन होने जा रहा है. हमारे यहाँ कांग्रेस के अध्यक्ष लक्ष्मी ताई घाग यहाँ पे उनका आगमन हो चुका है. उनका चिपळूण मेमन जमात की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. इथे आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इंदिरा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदरणीय सोनलक्ष्मी घाग मॅडम यांचं देखील आगमन झालंय आणि अशरफ मेमन आपणास विनंती करतो. अप्सर कच्चीबाई आपणास विनंती करतो आपले शुभ असते आपण त्यांचं येतुची सन्मान करायचा आहे. ही मेमन समाजाची प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि आज सकाळपासून जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत दिग्गज मान्यवर आम्हाला स्पर्धेला लाभलेत. चांगल्या प्रकारचे मॅचेस देखील पाहायला मिळत आहेत आणि आपण आता शेवटच्या क्षणांच्या दिशेने देखील जातोय. काही मॅचेस शिल्लक आहेत. पाहूया 2025 मध्ये ह्या चषकावरती कोणता संघ आपलं नाव करणार त्या दिशेने चाललेली अटीतटीची लढत आहे. बघा अद्यापही जर विचार केला तर 3 षटकांचा काही शिल्लक आहे आणि एक्झॅक्टली 20च्या सरासरीने 60 धावा करायच्या आहेत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 41 धावा फलकावरती लावल्यात. 60 धावा करायच्या आहेत. विकेट्स आहेत. खालीद देखील चांगली बॅटिंग करतोय आणि ह्या बॅटरने सगळ्यांची मनं जिंकले. चेंडू जातोय सीमारेखा पार. आजच्या दिवसातील सर्वात बिग षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. बघा आमच्या माझ्या समोरच्या कक्षामध्ये असणारे अल्ताफबाई आहे आणि आफताबसाठी त्यांनी बरोबर आफताबसाठी त्यांनी जर आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि जर विकेट गोलंदाजाने घेतली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे.
म्हणजे दोन्ही साईडनी अतिशय सुरुवात आपण पाहतोय चांगल्या प्रकारची आहे. म्हणजे गोलंदाजाला देखील कॉन्फिडन्स दिला जातोय, तसंच फलंदाजाला 21 धावांवरती खेळतोय, ज्याच्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले. धावसंख्या 1 ने वाढते, संघर्ष स्थिती 42. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू चालले दणदण करत सीमारेखा पार. यस, चेंडू सीमारेखा पार, फरार येतोय आफताबच्या बॅटमधून अनेक दणदणीत चौकार. यस, मिरानने जर का आफताबची विकेट घेतली तर आमचे मित्र जैतापूरवरून त्यांचा कॉल आलाय. नक्कीच नाझीमचा विकेट घेतला तर 500 रुपयाचं क्रॅश पाहिजे आहे. आफताबची विकेटसाठी 500 रुपयाचं क्रॅश पाहिजे, परंतु काय बॅटिंग करतोय आतापर्यंत. बघा, आफताबच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले, 1 चौकार देखील पाहिला, 26 धावांवरती खेळतोय आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं षटक आहे. धावसंख्या आहे 53 धावा, 2 गडी बाद, 53. मॅच ऑन आहे मित्रांनो, मॅच ऑन आहे. खलील पण चांगली बॅटिंग करतोय, आफताब देखील चांगली सुरेख बॅटिंग करतोय. आणि दरम्यान सांगायचं झालं तर 2 षटकं संपलेत दानिशची देखील, आणि 1 षटक असणार आहे ते नक्कीच सिनियर गोलंदाज दापोलीशी बिलॉंग करणारे आमचे मित्र कादरबाई. त्यांचं षटक अत्यंत महत्त्वाचं असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो, डीप स्क्वेअरला थोडंसं मागे घेतलं जातंय. लॉंगॉनच्या पट्ट्यात कादरभाईला आपण पाहतोय, पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, तदनंतर लॉंगॉपच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन. तदनंतर आपण पाहिलं तर थोडंसं लेग साईडला थोडीशी स्ट्रॉंग परिस्थिती असेल क्षेत्ररक्षणामध्ये. यस, जुनेद यांचे हात समांतर, नक्की नाझीम यांचे हात समांतर, म्हणजे नो बॉल. फ्री हिट देखील असेल, म्हणजे सांगतो ना मी, सातत्यपूर्ण. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू हा फ्री हिट, आणि ही फ्री हिट आता फार महत्वाची आहे संघासाठी, कारण अशा प्रकारचे गोल्डन चान्स फलंदाजाला घेणं फार गरजेचं आहे. परंतु फ्री हिटवरती काय चेंडू हाताळलाय, गती परिवर्तन केलं. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती आहे 54 धावा. इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून, चेंडू फरार. मिळतात धावा 4. येतोय आणखीन एक दणदणीत खणखणीत मेहमक चषक चौकार. यास, थँक्यू. 58 धावा फलकावरती आहेत मित्रांनो. काय मॅच पाहायला मिळतोय. तुमच्या खात्यामध्ये 100 धावा आहेत, 101 धावांचा पाठलाग करायचा, तरी देखील ज्या प्रकारची आदिलची फलंदाजी आहे, ज्या प्रकारची आफताबची फलंदाजी आपण पाहतोय. ओ, पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वरती सांगतात यस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. अवंत धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 59, 59 धावा फलकावरती आहेत मित्रांनो. जबरदस्त मॅच आहे. मेमन चषकचा थरार आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये, तरी देखील चेंडू ट्रॅव्हल झाला मिडविकेटच्या दिशेने, चेंडूला रोखलं जाते. 60 धावा एक्झॅक्टली फलकावरती आहेत मित्रांनो. 40 धावांची अद्याप गरज आहेत आणि सांगतायत, येस नाझीम सर सांगतात की हे षटक देखील संपलंय. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मेमन चषक 2025चा थरार तोपर्यंत ऐकूया. येस डीजे. हेलो, काफ़ी अच्छा बैटिंग का प्रदर्शन होने जा रहा है. स्कूल स्कोर है 61. स्कूल स्कोर है 60 और जीत हासिल करने के लिए 40 रनों की आवश्यकता. काफ़ी अच्छे बैटिंग का, वैसे ही फील्डिंग और बॉलिंग का प्रदर्शन होने जा रहा है दोनों बीच पे.
स्कूल स्कोर है 60 रन, जबकि जीत हासिल करने के लिए 41 रन की आवश्यकता। और अपने बॉलर्स आए ये 5वीं ओवर लेके और फील्डिंग में परिवर्तन होने जा रहा है। काफ़ी अच्छे दोनों भी बैट्समैन बल्ला घुमा रहे हैं। काफ़ी रनों जुड़ाना है उनको, देखना है क्या कुछ कर पाते अपने टीम के लिए। जीत हासिल करने के लिए 41 रन की आवश्यकता, जबकि बॉलर्स अपने बॉलिंग मार्ग पे काफ़ी मेमन और केजीएन ये दोनों टीम में ये मैच होने जा रही है। काफ़ी अच्छे फील्डर मौजूद यहाँ पे, जबकि मिडॉन, गली, दिशा, राइट हैंड और 2 विकेट। बॉलर अंपायर को पार करते हुए सामना करेंगे। बैट्समैन खेल दिया हवे में, देखना है पेंडाल के दिशा में, जबकि यहाँ पे बाउंड्री रन के बाहर गेना अंपायर द्वारा और ये कैच आउट। जबकि ये तीसरा झटका। काफ़ी अच्छे फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे फील्डर ने यहाँ पे कैच हासिल कर लिया है। वैसे ही बॉलिंग का प्रदर्शन, स्कूल स्कोर वही रुका हुआ 60 रन 4 विकेट के नुकसान पे और 4 ओवर की समाप्ति पर। जबकि 5वां ओवर जारी रखते हुए बॉलर्स काफ़ी अच्छा यहाँ पे इमरान कच्ची ने जब लगातार 3 6 लगाए, अल्ताफ मेमन इनकी ओर से उनको बख्शिश 500 रुपये का बख्शिश यहाँ पे मौजूद है। रोक रकम 500 यहाँ पे जमा की है। जबकि उन्होंने 3 6 लगातार लगाए तो अल्ताफ मेमन इनके ओर से 500 रुपये दिए जाएंगे। काफ़ी अच्छा फील्डिंग में परिवर्तन होने जा रहा है। स्कूल स्कोर है 60 रन, जबकि 3 विकेट खो चुके अभी तक टीम। जबकि बॉलर्स अपने बॉलिंग मार्ग पे काफ़ी अच्छा बॉलिंग का और फील्डिंग का प्रदर्शन होने जा रहा है। जीत हासिल करने लगे, काफ़ी रनों की आवश्यकता। राइट हैंड और 2 विकेट। अंपायर को पार करते हुए बॉलर्स खेलने जा रहे। बैट्समैन ने खेल दिया गेंद को और फील्ड हो चुके और वहाँ पे बाउंड्री रन के बाहर गेंद और अंपायर द्वारा 4 का इशारा। जबकि स्कूल स्कोर में बढ़ोतरी 64 रन, काफ़ी स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे ये 4थी ओवर 5वीं ओवर जारी है। काफ़ी एक ओवर शेष है। जीत हासिल करने काफ़ी रनों की आवश्यकता है। काफ़ी अच्छे बॉलिंग वैसे ही बैटिंग का प्रदर्शन होने जा रहा है यहाँ पे। चिपळूण मेमन जमात आयोजित यहाँ पे जो सामने रखे गए और ये मेमन और केजीएन के बीच में, ये दोनों टीम के बीच में चल रहा है ये मैच। दूसरी इनिंग और स्कूल स्कोर है 64 रन। काफ़ी अच्छे फील्डिंग और बॉलिंग का प्रदर्शन होने जा रहा है। देखना है बैट्समैन अपने टीम के लिए क्या कुछ पार करते हैं। काफ़ी बल्ला घुमाना होगा जीत हासिल करने के लिए। जबकि बॉलर्स काफ़ी लंबा रनअप लेते हुए अंपायर को पार करते हुए सामना करेंगे। बैट्समैन आगे जाके खेलने का प्रयास खेल दिया गेंद को हवा में, जब तक 1 रन आसानी से उन्होंने दौड़कर निकाल लिया है। स्कूल स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है, जबकि 65 रन स्कूल स्कोर बन चुका है। आणि नक्कीच आपण पाहिलं तर आफताब ज्या प्रकारची फलंदाजी केली आतापर्यंत 3 षटका त्याच्या बॅटमधून आलेत आणि खरोखरच मित्र म्हणेन की 65 धावा फलकावरती आहेत, म्हणजे 36 धावांची गरज आहे। आणि विचार केलं तर 5वी ओव्हर प्रगतीपथावरती आहे। ह्या मॅचमध्ये विचार केला तर कादरबाईने आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेत। तितकीच थोडीशी कादरबाईची गोलंदाजी ज्या प्रकारे कादरबाईला मानलं जातं त्या तुलनेत थोडीशी शॉर्ट पिच गोलंदाजी आहे। वयाचा पण विचार करावा लागेल, कारण कित्येक वर्ष मी कादरबाईंना क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहतोय, परंतु आपल्या समाजासाठी ज्या प्रकारची आतापर्यंत एफर्ट्स दिलेत आणि येस नो चेंडू आहे। मिकी माऊस चला आपण रिपोर्टिंग करा। नक्कीच आपण पाहतोय नो डाऊट चिपळूण मेमन जमात एक दिवसीय ओराम क्रिकेट म्हणजेच चिपळूण मेमन प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय। पर्व 4th आहे। गेले 3 वर्षे ह्याच मैदानावरती एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आहे। 2 चेंडू आहे, येस एक्झॅक्टली फ्री देखील असणार आहे आणि त्याचा फायदा आफताब ज्या प्रकारची बॅटिंग करतोय फ्रीटवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये त्याच्या आधीच्या सामन्यांपासून मोठे फटके येताना आपण पाहिलेत। धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती आहे 101 धावांचा पाठलाग करताना 66 धावा फलकावरती आहेत। मित्रांनो काय मॅच आहे। ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच मॅच बनू शकते। ह्या चेंडूवरती षटकार मॅच बनू शकते आणि तेवढी क्षमता आहे, कारण सेट बॅट्समन आहे आफताब, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण पाहिले। राऊंड विकेटचा मारा कादरबाई
ओ इथे बघा हा एक्सपिरियन्स आहे. थोडंसं चेंडूला मागे ठेवलं, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल नक्कीच असणार. ओ हो 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 हो. इथे बघा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र ते खेळाडू थकल्यासारखे वाटतायत सायंकाळच्या सत्रात. थोडंसं मिसफिल्डिंग देखील पाहायला मिळते. धावसंख्या 2ने वाढते. 68 धावा फलकावरती आहेत. 68 धावा फलकावरती आहेत. म्हणजेच अद्याप 31 धावांची गरज आहे. आणि बॉलचा विचार केला तर माझे स्कोरर मित्र सांगतायत किती बॉल आहे? 9 चेंडू. 9 चेंडूने जिंकण्यासाठी माझ्या मते 33 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा काय शिल्लक आहे. म्हणजे इथून का 2 षटकार आले मॅचमध्ये. आणि आफताब ज्या प्रकारची बॅटिंग करतोय त्याकडे क्षमता आहे. 1 शॉट या सपड सामना पटापट चालू करायचा आहे. अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. अदरवाईज शेवटचा सामना आपल्याला 3-4 षटकांचा खेळून फायदा नाही. एवढी चांगली टुर्नामेंटची आपण साक्षीदार ठरतोय. गेले 4 वर्ष चांगल्या प्रकारचं योगदान आहे मित्रांनो. तुम्ही खूप वेळ घेताय. पुढचा बॉल असेल आफताबसाठी. हो 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 हो. बघा इथे सिनियर विरुद्ध ज्युनियर लढत आपण पाहतोय. एका साईडला युवा आक्रमक बॅटर आफताबला आपण पाहतोय. दुसऱ्या बॉलला क्रिकेटचा भंडार अनुभव असलेल्या कादरभाईने ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय सुरेख बॉल होता. एस्टनच्या मागे. दानिश देखील तितकी जबरदस्त कामगिरी करतोय. मित्रांनो हे कॉम्बिनेशन अत्यंत महत्वाचं आहे. आता मात्र पंचांना इकडे फिरावं लागते. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1ने वाढते. संकट स्थिती आपण पाहिलं तर 69 धावा. काफ़ी अच्छे बैटिंग का प्रदर्शन, जबकि ये अतिरिक्त रन 68 सॉरी स्कोर स्कोर है 68, जबकि ये अतिरिक्त रन से स्कोर बढ़ता हुआ 68 रन. काफ़ी अच्छे बॉलिंग का प्रदर्शन. बॉलर्स अंपायर को पार करते हुए सामना करेंगे. बैट्समैन खेलने के लिए तैयार. घुमा दिया बल्ला, लेकिन सीधी गेंद गई अपने अंदर और बोल्ड. यहाँ पे ये बोल्ड आउट हो चुके हैं, जबकि स्कोर वही रुका हुआ है 68 रन. काफ़ी अच्छा बॉलिंग का प्रदर्शन. यहाँ पे बोल्ड आउट, क्लीन बोल्ड हो चुके हैं बैट्समैन, जबकि नए बैट्समैन जा रहे. काफ़ी अच्छे फील्डिंग और बॉलिंग का प्रदर्शन. काफ़ी जीत हासिल करने की काफ़ी रनों की आवश्यकता है. देखना है बल्लेबाज क्या कुछ कर पाते हैं जीत हासिल करने के लिए. बहुत उनको अपना कष्ट उठाना पड़ेगा. बल्ला घुमाना पड़ेगा हवा में. काफ़ी रनों की आवश्यकता है, जबकि ये ओवर चल रही है, 5वीं ओवर चल रही है और एक ओवर शेष है. आपण पाहिलं तर कादरबाईने आतापर्यंत या मॅचमध्ये आतापर्यंत जे चार फलंदाज बाद झाले, चारीचे चारही विकेट आपण पाहिलं तर कादरबाईच्या नावावरती आहेत. म्हणजे सिद्ध करून दाखवलंय की आपण जर चांगल्या प्रकारची लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी केली तर आपण सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकतो. नवीन फलंदाज मैदानात. ओ हो हो. इथे बघा पुन्हा एकदा सांगतायत नाझिम भाई की षटक देखील संपलंय. इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 68 धावा फलकावरती आहेत. अद्याप बघा इथून मात्र तुम्हाला 33 धावांची गरज आहे. शेवटचं षटक 6 चेंडूंनी 33 धावा. इथे बघा रिझवानने 2 षटकार मारल्यानंतर अल्ताफ मेमन यांच्याकडून 500 रुपये. यस अल्तमेश मेमन, अरबाज मेमन यांच्याकडून देखील 1000 रुपये, म्हणजे 1500चा मानकरी ठरू शकतो. इक्बाल भाई शेवटचं षटक अत्यंत महत्वाचं. फुलटॉस, लोअर फुलटॉस होता. ओ हो हो हो. इथे काय घडलंय बघा. चेंडू सीमारेखा पार, फरार, मिळताय धावा 4. थँक्यू. समोरनं बाजूला हो प्लीज. एकच धाव मात्र मिळते. धावसंख्या 1ने वाढते. संकट स्थिती आपण पाहिली तर 101 धावांचा पाठलाग करताना 69 धावा फलकावरती आहेत. मिकी माऊस अत्यंत महत्वाची मॅच आहे. प्लीज आपण सीमारेखा बाहेर आले तर बरं होईल. आणखीन एक स्वर चेंडू 70 धावा फलकावरती लागतात. अद्याप 31 धावांची गरज.
इथून मात्र सामना जिंकायचा असेल तर 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा मॅच 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. डीजे मधुर संगीत झालंच पाहिजे. व्हॉट अ कॅच. काफ़ी अच्छे फील्डिंग का प्रदर्शन, ये कैच हो चुकी है, काफ़ी अच्छी यहाँ पे कैच हासिल कर चुके हैं फील्डर्स ने. उन नामान फील्डर उनका अभिनंदन. जबकि काफ़ी अच्छा यहाँ पे गेंद उसने हासिल कर लिए विकेट. और ये जीत हासिल करने काफ़ी रनों की आवश्यकता है. बैट्समैन गए नए, देखना है कुछ क्या कर पाते अपने टीम के लिए. और रनों की आवश्यकता है. लास्ट ओवर चला है, अंपायर को पार करते हुए बैट्समैन ने खेल दिया कीपर के दिशा में. 1 रन के लिए दौड़ चुके, आसानी से 1 रन चुरा लिया वहां पे. 22 काफी अच्छे बॉलिंग का प्रदर्शन होने जा रहा है. 22 का 1 रन. 71 स्कोर हो चुका है. जबकि काफ़ी रनों की आवश्यकता है जीत हासिल करने के लिए. देखना है क्या कुछ कर पाते हैं बल्लेबाज. काफ़ी बॉलिंग का काफ़ी अच्छा प्रदर्शन होने जा रहा है. बॉलर्स अपने बॉलिंग मार पे. ये इस मैच का लास्ट ओवर चल रहा है. जबकि स्कूल है 72 स्कूल स्कोर है. राइट हैंड ओवर द विकेट. सामना करेंगे बैट्समैन ने घुमा दिया बल्ला, लेकिन समझ नहीं पा रहे गेंद को. स्कोर वही रुका हुआ. और बॉलर्स अपने बॉलिंग मार पे काफ़ी अच्छे बॉलिंग का प्रदर्शन करने जा रहे हैं. बॉलर्स अंपायर को पार करते हुए सामना करेंगे. बैट्समैन ने खेल दिया, देखना है कीपर के दिशा में. और 1 रन के लिए दौड़ना चाहते थे, लेकिन 22. मित्रांनो, आपण जी स्पर्धा आपण पाहतोय चिपळूण मेमन जमात एक दिवसीय ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 4. इथे प्रत्येक मॅच प्रत्येक संघासाठी फार महत्वाचा आहे. इथे तुम्ही किती धावांनी सामना जिंकलात, किती धावांनी हारलात, नेट रन रेट फार महत्वाचं आहे. कारण बघा 4 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि नेट रन रेट फार महत्वाचा आहे. आतापर्यंत बघा 2 वेळा 100 धावा फलकावरती लागलेत, एकदा 92 धावा लागलेत, एकदा 74 धावा लागलेत. आणि पहिला मॅच असा होता जो केवळ पहिल्या मॅचचा अनुभव येणं फार कठीण असतं कुठल्याही मैदानावरती. तेव्हा ह्याच दानिश अँड टीमने सामना जिंकला होता. 41 धावांचा सक्सेसफुल पाठलाग केला. तदनंतर आतापर्यंत मित्रांनो आपण पाहिलं तर नक्कीच कच्ची फायटर या संघाने 2 पैकी 2 सामने जिंकलेत. अगला सामना होने जा रहा है वो जल्द से जल्द 5 ओवर का होने जा रहा है. 5 ओवर और 4 बॉलर्स होंगे इस टीम में. जबकि ये सामना जल्द से जल्द अंपायर ने शुरू करना है. काफ़ी समय बहुत कम है, इसलिए ये मैच शुरू करने के लिए ज़रूरत है. काफ़ी अच्छा यहाँ पे अंपायरशिप का भार संभाल रहे सभी अंपायर. उनका हम चिपळूण मेमन जमात की ओर से काफ़ी हार्दिक अभिनंदन करते हैं. इस महोत्सव में जो टीम्स और उनके खिलाड़ी शामिल हुए उन सभी का चिपळूण मेमन जमात की ओर से हम हार्दिक स्वागत करते हैं. काफ़ी अच्छे यहाँ पे इस टीम में सामना होने जा रहा है. और ये जो मैच होगा अभी वो जल्द से जल्द अंपायर ने शुरू करना है. काफ़ी अपने पास समय बहुत बार है और सूरज ढलने की ओर चल रहा है. काफ़ी समय कम है, इसलिए जल्द से जल्द मैच शुरू करने की कोशिश करें. एग्जैक्टली देखा जाए तो आज के दिन में लगभग 4 मुकाबले हो चुके हैं, जबकि अभी भी 2 मुकाबले बाकी हैं शायद मेरी तरफ से. लेकिन देखा जाए तो जिस तरफ का परफॉर्मेंस किया है, कच्ची फाइटर ने 2 मैच जीते हैं, केजी ने 2 मैच जीते हैं. तो ये मैच बहुत ही डिसाइड करता है दोनों टीमों के लिए. क्योंकि देखिए एक बाजू